केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2025-26 साठी SDRFच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सरकारांना 1950.80 कोटी रुपयाची अग्रिम मदत देण्यास मान्यता दिली आहे. एकूण रकमेपैकी कर्नाटकासाठी 384.40 कोटी रुपये व महाराष्ट्रासाठी 1566.40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे यावर्षी झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावर्षी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत 27 राज्यांना 13,603.20 कोटी रुपये आणि NDRF अंतर्गत 15 राज्यांना 2,189.28 कोटी रुपये दिले आहेत. या व्यतिरिक्त राज्य आपत्ती निवारण निधीमधून 21 राज्यांना 4,571.30 कोटी रुपये व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी म्हणून 9 राज्यांना 372.9 कोटी रुपये देण्यात आलेले आहे.